सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून। मला विलन ठरवण्यात आलेला आहे खासदार प्रतिभा धानोरकरांची अशी चंद्रपूर महानगरपालिका प्रकरणी प्रथमच प्रतिक्रिया समोर आलेली आहे। एक दिवस सत्य जनतेसमोर मांडणारच अशी प्रतिक्रिया ही प्रतिभा धानोरकर यांनी दिलेली आहे। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टाने देखील क्लोजर रिपोर्ट हा स्वीकारलेला आहे। क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 70 आरोपी हे निर्दोष आहेत। 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूने चौकशी केलेली आहे आणि कोणताही दंडनीय गुन्हा हा सिद्ध होत नसल्यामुळे न्यायालयाकडून असं नमूद करण्यात आलेलं आहे आणि यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। अण्णा हजारे आणि अन्य व्यक्तींच्या याचिका ह्या देखील न्यायालयाने फेटाळलेल्या आहेत। तर अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, विजयसिंह मोहिते पाटील हे या प्रकरणामध्ये आरोपी होते। माजी मंत्री मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ, मीनाक्षी पाटील, हसन मुश्रीफ हे देखील आरोपी होते। तर याच शिखर घोटाळ्यामध्ये नेमकं कोण कोण आरोपी होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याबरोबरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी खासदार आनंदराव अडसूळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, त्याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील। तर या सगळ्यांवरती या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आलेले होते। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा हा नेमका काय आहे आपण जाणून घेऊयात। 2001 ते 2011 दरम्यान 23 सूतगिरण्या आणि कारखान्यांना तारण न घेता कर्ज देण्यात आलं। 23 कारखाने सूतगिरण्यांकडून कर्जफेड नाही, कर्ज एनपीए मध्ये होतं। अडचणीमध्ये आलेले कारखाने अतिशय कमी किमतीमध्ये लिलावात विकल्याचा आरोप झाला। कर्ज दिलेल्या 23 पैकी अनेक कारखान्यांची संचालकांच्या जवळच्या व्यक्ती आणि नातेवाईकांकडून स्वस्तामध्ये खरेदी झाली। नेत्यांच्या खरेदीनंतर शिखर बँकेकडून पुन्हा कर्ज, त्यानंतर एकूण 70 आरोपींविरुद्ध 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला। अण्णा हजारे, आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी याचिका दाखल केलेली होती। अजित पवार, सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि शेकापचे नेते यामध्ये होते। आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून याचा तपास सुरू होता। तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट हा करावाच लागेल असं खासदार संजय राऊत म्हणाले। पाहूयात। क्लोजर रिपोर्ट हा करावाच लागेल कारण त्या आता डेप्युटी सीएम झालेले आहेत आणि हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले। पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही, लक्षात घ्या। अजित पवार साहेब असताना जरंडेसह साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही, तो दिल्लीला फाईल गेली। अमित शहानी त्याच्यावरती नव्याने चौकशी करा असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून ती परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते। अजित पवारांची अस्वस्थता त्यातून होती आणि त्यातून त्यांना परत माघारी जायचं होतं। पुढची बातमी पाहूयात। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची काल कथित मद्य घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। त्यावरून खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवरती निशाणा साधलाय। नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केजरीवालांची माफी मागितली पाहिजे असं राऊत म्हणाले। तर दुसरीकडे राज्यसभेसाठी देखील प्रत्येक पक्षाने दावा केलेला असून एकत्रित चर्चा करू असं ते म्हणालेले आहेत। जवळजवळ केजरीवालांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, एका मुख्यमंत्र्यांना, लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना ज्याचं बहुमत आहे दिल्ली विधानसभेत, त्यांना जवळजवळ फरफटत घेऊन गेले। हे संपूर्ण देशानं पाहिलं। काल न्यायालयानं सांगितलं ही संपूर्ण केस
इतकी पोकळ आहे, इतकी भंपक आणि इतकी खोटी आहे, ही टिकूच टाकणार नाही. पण कालचं चित्र जे होतं हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चपराक मारणार. नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केजरीवालची माफी मागायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याने दबावाखाली येऊन हे कृत्य केलं त्यांना निलंबन करून त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ ना. फक्त माझ्याकडे 20 जागा आहेत म्हणून तर मी आमचा खासदार निवडून आणू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचा दावा आहे, प्रत्येकाला वाटतं आमच्याशिवाय निवडून येणार नाही. एकत्रित बसून आपापल्या दाव्यांवरती चर्चा करणं आणि निर्णय घेणं हा त्याच्यावरचा मार्ग. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. आम्हाला आमचा आवाज राज्यसभेमध्ये उठवण्यासाठी किमान 2 खासदारांची तरी गरज असते. मी एकटा तिथे काही करू शकत नाही. प्रश्न फक्त माननीय शरद पवार साहेबांचा आहे. शरद पवार साहेबांचा मेडिकल रिपोर्ट आता जो येईल, सुप्रियाताई सुळे चर्चा करतील, जयंतराव पाटील चर्चा करतील, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. 25 फेब्रुवारी 2025 पहाटे पुण्यातील प्रसिद्ध